हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? मी RJ प्रिया, रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, दिवसाची सुरुवात आपण एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो. चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. संयम म्हणजे वाट पाहत बसणे नाही, तर योग्य संधी येईपर्यंत प्रयत्न करत राहणे. मग मित्रांनो, योग्य संधी येईपर्यंत प्रयत्न करत राहा. या चांगल्या आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. आज आहे 13 जुलै, मंगळवार. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. इतिहास आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवतो, जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचं. म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास, त्या पवित्र स्मृतींचा. आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवसरात्र एक करणाऱ्या अवलिया माणसांचा, त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा. चला तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, ऐकूया असंच काहीसं खास आजच्या दिवशी आपल्या रेडिओ MPSC गुरुच्या दिनविशेष या सत्रात. सर्वप्रथम जाणून घेऊया 13 जुलै या दिवशी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी. आजच्याच दिवशी 1660 साली मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि आदिलशाह सल्तनतचे सेनापती सिद्दी मसूद यांच्यात पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरालगत असलेल्या विशालगडाच्या पायथ्याशी डोंगराच्या कडेला पावनखिंडची लढाई झाली होती. मित्रांनो, पावनखिंडची लढाई तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. इतिहासातील गाजलेली लढाई म्हणजे पावनखिंडची लढाई. पावनखिंडची लढाई म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो शिवाजी राजांचा मावळा बाजीप्रभू देशपांडे, ज्यांनी प्राणाची बाजी लावून पावनखिंडची लढाई जिंकली होती. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. आजच्याच दिवशी 1803 साली राजाराम मोहन रॉय आणि अलेक्झांडर डफ यांनी आपल्या 5 विद्यार्थ्यांसोबत स्कॉटिश चर्च महाविद्यालयाची स्थापना केली. आजच्याच दिवशी सन 1905 साली कलकत्ता येथील साप्ताहिक वर्तमानपत्र संजीवनीमध्ये पहिल्यांदाच विदेशी मालाचा बहिष्कार करा म्हणून प्रकाशित करण्यात आलं होतं. आजच्याच दिवशी 1929 साली लाहोर येथील तुरुंगात कैदेत असताना क्रांतिकारक जतींद्रनाथ दास यांनी उपोषण करण्यास सुरुवात केली होती. सन 2006 साली इराण या देशातील अणुबॉम्ब निर्माण प्रकरण संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेकडे देण्यात आले. सन 2011 साली महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोटांमुळे संपूर्ण शहर हादरून गेलं होतं. या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया अशाच काही विशेष व्यक्तींविषयी ज्यांचे आज जन्मदिन आहे. आजच्याच दिवशी 1863 साली अँग्लो इंडियन इजिप्त तज्ज्ञ, पुरातत्वशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार आणि लोककलाकार तसंच युनायटेड किंगडममधील पुरातत्व शाखेच्या प्राध्यापक मार्गारेट अलिस मुरे यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1892 साली भारताच्या राजस्थान राज्यातील जयपूर अत्रोली घराण्यातील प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांचा जन्म झाला. सन 1930 साली भारतीय क्रिकेटपटू व माजी भारतीय कसोटी क्रिकेट पंच स्वरूप किशन यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1940 साली भारतीय विद्वान, कादंबरीकार, लघुकथालेखक आणि इंग्रजी आणि हिंदी साहित्याच्या कवी सुनीता जैन यांचा जन्म झाला. सन 1942 साली प्रसिद्ध अमेरिकन चित्रपट अभिनेता व पर्यावरणवादी कार्यकर्ता हॅरिसन फोर्ड यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1944 साली हंगेरियन शोधक, आर्किटेक्ट, रचनाकार आणि आर्किटेक्टचे प्राध्यापक तसंच रुबिक क्यूब व त्यासंबंधित यांत्रिक कोडचे निर्माता एरोनो रुबिक यांचा जन्म झाला. सन 1953 साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित
भारतीय तमिळ भाषिक कवी, गीतकार आणि कादंबरीकार वैरामुथ्थू रामासामी यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1964 साली माजी भारतीय क्रिकेटपटू उत्पल चॅटर्जी यांचा जन्म झाला. तर मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्त्वाच्या आणि विशेष व्यक्तींविषयी ज्यांचे आज स्मृतिदिन आहेत. आजच्याच दिवशी सन 1969 साली बंगाली शिक्षणतज्ज्ञ, लेखक, तत्त्वज्ञानी आणि पूर्व पाकिस्तानचे भाषाशास्त्रज्ञ मोहम्मद शाहिदुल्ला यांचं निधन झालं. सन 1980 साली बोत्सावना या देशाचे पहिले अध्यक्ष सेरेत्से गोएत्सेबेंग माफिरी खामा यांचं निधन झालं. 1994 साली भारतीय शास्त्रीय गायक आणि शिक्षक कृष्णा गुंडोपंत गिंडे यांचं निधन झालं. सन 1995 साली ज्ञानपीठ पुरस्कार विजेता भारतीय बंगाली भाषिक कादंबरीकार आणि कवी आशापूर्ण देवी यांचं निधन झालं. सन 2000 साली प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी कवी इंदिरा संत यांचं निधन झालं. सन 2009 साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी मराठी चित्रपट अभिनेते निळूभाऊ फुले यांचं निधन झालं. मराठी चित्रपटसृष्टीत त्याच चित्रपटांमधून उत्तम खलनायकाची भूमिका त्यांनी बजावली होती. आजच्याच दिवशी सन 2010 साली भारतीय संगीत दिग्दर्शक, सॅक्सोफोनिस्ट आणि चित्रपट संगीतकार तसंच गीतकार RD बर्मन यांचे मुख्य संयोजक मनोहर सिंह यांचं निधन झालं. आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून या विशेष व्यक्तींना विनम्र अभिवादन. श्रोते हो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता किंवा मग स्पॉटिफाय म्युझिक ॲप, अँकर FM, रेडिओ पब्लिक आणि गुगल पॉडकास्टवर देखील रेडिओ MPSC गुरु पॉडकास्ट ऐकू शकता. सोबतच मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमी आणि रेडिओ MPSC गुरु हे आमचे फेसबुक आणि इंस्टाग्रामचे अकाउंट आहेत. यावर सुद्धा तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षांविषयीची सविस्तर माहिती मिळू शकते. याचबरोबर आमच्यातर्फे राबवले जाणारे वेबिनार, ऑनलाईन ऑफलाईन लेक्चर्स याविषयीसुद्धा सविस्तर माहिती तुम्हाला मिळू शकते. तेव्हा आमचे फेसबुकचं आणि इंस्टाग्रामचं अकाउंट लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशाच काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना, काही विशेष व्यक्तींचे जन्मदिवस आणि स्मृतिदिन याविषयीची सविस्तर माहिती ऐकण्यासाठी. तोपर्यंत सुरक्षित राहा, काळजी घ्या आणि हो, ऐकायला विसरू नका रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.